ओम जय गुरुदेव। आज एक तुम्हाला वेगळं असं काहीतरी सांगत आहे, ते म्हणजे जे आता हे कलियुगामध्ये जे चालू आहे ते. पण तुम्ही जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर सबस्क्राईब करा. त्याच्याने तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. आणि खूप लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब कोणी केलेलं नाही आहे जास्त लोकांनी, तर सबस्क्राईब करा. त्याच्याने काय होणार आहे की हे जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याची तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि हे प्रयोग तुम्ही खरंच करून बघत जा. मी जे सांगत असते त्याचा तुम्हाला खरंच उपयोग होतो आणि ह्याचा फायदा होतोच हे मला माहिती आहे. म्हणून हे मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता, सांगू शकता. मी लाईव्ह पण येणार आहे, तर मी लाईव्ह येऊन पण मला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, त्याची पण उत्तरं मी देईल. पण मला आत्ता आज हा वेगळा विषय असा सांगायचा आहे की पूर्वीच्या काळामध्ये अशा काहीतरी दुर्घटना, वाईट गोष्टी असं काही होत नव्हतं. आता काय झालं आहे, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये काय होतं, जागोजागी कली आहे. त्याच्यामुळं आत्महत्या, दुर्घटना, ॲक्सिडेंट हे सगळ्या गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळं काय झालं आहे माहिती आहे का, जी आपली जे म्हणतात ना, जी मोकळी हवा जी आहे, ह्या मोकळ्या हवेमध्ये काही अदृश्य अशा नकारात्मक शक्त्या फिरत असतात. आणि आत्म्यांचा वावर खूप झालेला आहे. कधी कुठल्या माणसाला कसं आणि कधी पकडतील हे सांगता येत नाही. कुठलाही चांगला माणूस अचानक काहीतरी त्याच्यात बदल होतो, काहीतरी त्याच्यावर प्रभाव होतो, असं होत असतं. आणि एखाद्या माणसाला जर समजा एखाद्या अदृश्य शक्तीने जर त्याच्यावर जर प्रवेश केला किंवा त्याच्यावर जर घात केला, तर त्याच्या मागे खूप अजून अशा अदृश्य शक्ती किंवा वाईट शक्ती त्याला अजून खेचून घेतात. मग त्या मनुष्याचं जीवन अगदी विस्कळीत होऊन जातं. मग तुम्ही एक करायचं आहे की हे आत्ता कलियुगामध्ये स्वतःचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर कोणाला असं जर काही होत असेल किंवा असा त्रास होत असेल, त्या लोकांनी एकच करायचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. मी महत्त्वाचं सांगते ते म्हणजे, जर कोणाला असं बाहेरची बाधा थोडीशी जरी झाली असेल किंवा लागली असेल किंवा एखाद्या मनुष्यामध्ये जर फरक पडला असेल, तर आपल्या इथून गाणगापूर काही लांब नाही आहे. तर कोणीही अमावस्याच्या दिवशी गाणगापूरला जाऊन संगमामध्ये स्नान करायचं आहे. तर अमरजा संगम आहे, तर त्या संगमामध्ये स्नान करायचं आहे. आणि तिथं नृसिंह सरस्वती जे आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तर त्याच्याने काय होतं की हे जे असे बाहेरची बाधा जे लोकांना आहे त्या लोकांना फरक पडतो. तर तुम्ही इकडं तिकडं कोणाकडं बघायला न जाता, जर तुम्हाला नसेल शक्य होत कोणाकडे जाणं, तर ईश्वरावर थोडासा विश्वास ठेवा. ईश्वरावर. कारण आहे ना, काय झालेलं आहे माहिती आहे का, खूप पहिलं साधू संतांनी म्हणा, आपल्या गुरुजनांनी किंवा देवतांनी मनुष्य रूपामध्ये येऊन खूप आपल्यासाठी एवढे म्हणजे साधनं ठेवलेले आहेत. ते म्हणजे की आपल्याला कोणाकडे न जाता हे जे जागृत स्थानं आहेत, जिथं खरंच गुरूंचा वास आहे किंवा गुरूंनी जे हे स्थानं जे सिद्ध करून ठेवलेले आहेत, त्यांचा तिथं खरंच गुरुदेव दत्त आहेत. अशा ठिकाणी तुम्ही तिथं जर 5 अमावस्या जर तुम्ही कुठल्याही मनुष्याला जर बाहेरचा काही त्रास होत असेल, त्यांना नेऊन तिथं स्नान करायला सांगायचं आहे. आणि तिथं काय नदीला दिवे वगैरे सोडतात, तिथं तुम्ही पुढची प्रक्रिया तिथं गेल्यानंतर करणार. पण जाणं महत्त्वाचं आहे. तर हे केल्याने हे आपल्याला साधू संतांनी, देवांनी खूप मोठ्या दिलेल्या देण आहेत. काय काय असे तीर्थ आहेत त्या तीर्थामध्ये की आपल्या सगळ्या समस्यांचं, अगदी कसलीही समस्या असो
त्या समस्याचं उत्तरं ह्या साधू संतांनी देऊन ठेवलेले आहेत, लिहून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचता, गुरुचरित्र, गुरुलीलामृत, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. कोणाला काय त्रास झाला तर आपण काय करतो माहिती आहे का, याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि कुणी मनुष्य असेल त्यांच्याकडे धाव घेतात की हां आम्हाला बरं करा. का हो, तुम्हाला तिथं 5 जरी अमावस्या तुम्ही जर हे केलं तर तुम्ही थोडासा देवावर विश्वास ठेवा कुठंतरी. आणि देव काय कोणाचं वाईट नाही करणार, देव चांगलंच करणार आहे. तर विश्वास ठेवा. आणि कोणालाही थोडासा जरी असा त्रास होत असेल त्या लोकांनी गाणगापूरला जाऊन खरंच त्या बाहेरच्या बाधेपासून मुक्तता मिळवा, एवढंच मी सांगते. आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत. हे साधू संतांनी, ह्या आपल्या भगवंताने हे जे आपल्याला उपाय करून ठेवलेले आहेत हे खूप अनमोल आहेत, खूप मोठे आहेत. त्याच्यावर विश्वास ठेवा, ह्याच्याने बरं होऊ शकतात. फक्त एक काहीतरी आयुष्याचे आपल्या भोग असतात. कोणी काय म्हणतं फरक पडत नाही, कोणाकोणाला लवकर फरक पडतो. मग असं समजायचं, ज्याला लवकर फरक नाही पडत ना त्यांनी काय समजायचं की हे आपले आयुष्याचे भोग आहेत, हे आपले पापकर्म आहेत, त्याचे आपण भोग भोगतोय. हे माणसाने मान्य केलं पाहिजे. आणि हे जेवढं लवकर तुम्ही मान्य कराल ना हे तेवढं तुमच्यासाठी सोपं जाणार आहे. हे ज्या कठीण वाटत असलेल्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला सोप्या जाणार आहेत. आणि खरंच माणसाने आहे ना कधी पण जे खरं आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि तुम्हाला कितीही जरी कुणी सांगितलं की लगेच बरं व्हाल किंवा बरं करून देणार तर नाही करू शकत हो. कारण आपली पापं जे तुमचे आत्तापर्यंतची जी पापं असतं ह्या जन्मातली, मागच्या जन्मातल्या पापांचं पण आपल्याला ह्या जन्मात फेड करावी लागते. तर ते जर आपले पाप कर्म जर आपल्या मागे असतील तर कोण काय करणार आहे. तर हे देवतांच्या शक्तीनेच काहीतरी ह्याच्यातनं मार्ग मिळू शकतो. पण आपल्याला ते नको, आपल्याला पटकन कुणीतरी बोललं की आपल्याला तिकडं पळायचं आहे. पण ह्या गोष्टींचा उपयोग होतो, कारण याचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि ह्याचा खरंच फरक पडतो. फक्त आपल्याकडं दम पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. आणि काहीही दैवी जे उपाय सांगितलेले असतात त्याचा प्रभाव हा होतोच. तुम्हाला आज नाही दिसला तर उद्या दिसेल, असं तुम्ही मनात ठाम ठेवा. आणि फरक हा दैवी शक्तीनेच पडणार आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानेच तुमचं आयुष्य बदलणार आहे, तुम्ही बरे होणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि हे सांगितलेले उपाय करा. कोणालाही असा त्रास होत असेल त्या लोकांनी नक्की गाणगापूरात जा. आणि आज गुरुवारचा दिवस आहे तर आज स्वामींचं खरंच मी त्या निमित्ताने स्मरण झालं, गाणगापूरचं स्मरण झालं. खूप मला एक मनाला समाधान लागते की खरंच आहे. आणि हे जे आपल्याला देण दिलेले आहे साधू संतांनी, हे ईश्वराने, हे खूप अनमोल आहे. याचा उपयोग करून घ्या आणि तुमचं जीवन सुखी करा, एवढंच सांगेन. ओम जय गुरुदेव. आई राजाव देव देव. पद्मावती माता की जय.